एका वडिलाचं एका कन्येस असणार हे भावस्पर्शी पत्र आपल्या समोर मी सादर करतो आहे। चिरंजीवी सौभाग्य कांचनी डॉक्टर हर्षदा, इतिहासाने नोंद घ्यावी असा आज चिरंजीव अक्षय आणि तुझा विवाह सोहळा संपन्न होतो। या विवाह सोहळ्यास विविध धर्माच्या पूजनीय धर्मगुरूंनी आपणास आशीर्वाद मिळाला। या सोबतच या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित असलेले नातेवाईक, आप्त इष्ट मित्र मंडळी, स्नेही, हितचिंतक, सहकारी, सोबती आणि दोन्हीही कुटुंबातील सर्व प्रियजन, सर्वांच्या आशीर्वादाने हा विवाह सोहळा इथे संपन्न होतो। आई वडील म्हणून याचा आम्हाला मनस्वी आनंद होत आहे। आज सर्व आठवणी दाटून येत आहे मनामध्ये। घरात मम्मीच्या माग माग फिरताळी इवलीशी तुझी पावलं मोठी कधी झाली हे कधीच कळलं नाही। पाहता पाहता डॉक्टर ही झालीस, आयुष्यातील कर्तव्याची जबाबदारी कधी सज्ज झाली कळलं सुद्धा नाही की ही कर्तव्याची जाण तुला कधी आली। आज जन्मभूमीतून कर्मभूमीकडे तुझा प्रवास सुरू होतोय आणि आमचा कंठ आता दाटून येतोय। बालपण, तरुणपण आणि म्हातारपण हे माणसाच्या आयुष्याचे महत्त्वाचे 3 टप्पे आहेत। मुलींचा बालपणीचा टप्पा जन्मभूमीत आई वडिलांसोबत म्हणजे माहेरी असतो, तर तरुणपण, म्हातारपण हे मात्र सासरी म्हणजे कर्मभूमीमध्ये व्यतीत होत असतं। मला नेहमी असं वाटतं की मुली या खूप नशीबवान आहेत, कारण जन्मभूमीत ती आई वडील, भाऊ बहीण तिच्या सोबत असतात। तसेच कर्मभूमीत ही तिला नवे आई वडील मिळतात, कारण सासू सासऱ्यांमध्ये सुद्धा आई वडील पाहणं, त्यांच्या सोबत राहणं आणि कर्मभूमीतील नातेवाईकांमध्ये रमून जाणं हे निसर्गाने मुलीला दिलेलं सर्वात मोठं वरदान आणि देणगी आहे। कर्मभूमी आणि जन्मभूमी जोडण्याचा आणि नात्यांची विण मजबूत करण्याचं भाग्य मुलींनाच मिळालेलं असतं। तुझा अक्षयचा साखरपुडा संपन्न झाला, त्याच क्षणी हर्षदा आता आमची झाली आणि ती आमची सून नसून आमची मुलगीच आहे, असा स्पष्ट निर्वाळा अक्षयच्या आई वडिलांनी मला दिला। खरं तर हे ऐकल्यानंतर सुद्धा माझा कंठ दाटूनच आला, पण मनाला तेवढा आनंदी झाला। आमच्यापेक्षाही जास्त प्रेम करणारी, जीव लावणारी माणसं हर्षदा तुला मिळालेली आहेत। या नव्याने लाभलेल्या आई वडिलांना जीव लाव, कायम त्यांच्यामध्ये आम्हाला बघ आणि सरांना, ताईंना कणभरही विसरू नकोस। घरातली वडीलधारी माणसं हीच घराची खरी शोभा असते, हे कधीही हर्षदा तू विसरू नकोस। मला खात्री आहे सर्वांच्या सोबत तुझं नातं, आदर, माया, आपलेपण, आपुलकी, जिव्हाळा, आत्मीयता यानं खरं तर आता भरभरून जाणार। कायम सकारात्मक विचार करणं आणि आनंदी राहणं हेच समाधानी संसाराचं हे सूत्र आहे, हे तू हर्षदा कायम लक्षात ठेव। पटकुरे कुटुंबियांनी जे काही त्यांचं संसाराचं भावविश्व निर्माण केलेलं आहे, त्या सांसारिक भावविश्वात तू कुटुंबाची प्रमुख सदस्य म्हणून आता सामील होतेस। तिथला मान सन्मान तुला नक्कीच मिळणार आहे। वाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांनी पावन झालेली ही भूमी आहे, हे तुला कर्मभूमी म्हणून मिळाली याचं मला खूप समाधान वाटतं। आपण उभयतांचं आयुष्य उज्ज्वल होऊन आपण आयुष्यवंत व्हावं, कीर्तिवंत व्हावं आणि नामवंत हे व्हावं। आयुष्यात भविष्यात अडचणी आव्हान येतीलच हर्षदा, त्याला सामोरं जाऊन त्यावर मात करून आपण पुढे जाल, दोघंही पुढे जाल याची मला नक्कीच खात्री आहे। मला आयुष्यात मात्र यशस्वी व्हायचं असेल तर मनात कायम सकारात्मक ऊर्जा आणि कष्टाशिवाय दुसरा पर्याय नाही, जो की मी स्वीकारला, आता तेही तू स्वीकार याची मला मनात कायम जाणीव ठेव। 2 ओळी अक्षयसाठी। हर्षदा आमच्या काळजाचा तुकडा आहे अक्षय, आणि ती आता तुमचं काळीज बनू पाहते आहे। मला खात्री आहे आपण तिला मनापासून जपाल। पटकुरे सर आणि ताई, हर्षदा आता तुमची सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून तुमच्याकडे येते आहे। ते स्पष्ट वक्ती आहे, भावनाशील आहे, तितकीच ती कणवळू आहे, मायाळू आहे। तिला जरा समजून घ्या। आमच्या कुटुंबात 5 मुले आहेत। सौभाग्यवती तेजश्री नागेश भालेराव, सौभाग्यवती डॉक्टर हर्षदा, कुमारी धनश्री, कुमारी वैष्णवी, कुमारी साक्षी, सर्वच लाडक्या आहेत। मुला इतका सन्मान त्यांना इथे घरात मिळाला, यात हर्षदा आता तुमची झाली आहे। विनंती एकच आहे, हर्षदामध्ये कायम अंकितालाच तुम्ही पहा। आपणास या नवनात्यांच्या भरभरून शुभेच्छा। तुझाच विश्वनाथ अण्णा तोडकर।
या ठिकाणी हे भावस्पर्शी पत्र आपल्या मुलीसाठी एका वडिलांनी लिहिलं. खरं तर सर्वांच्याच भावना इथं दाटून येत आहेत. मी धन्यवाद देतो, वंदन करतो, नमन करतो आणि सलाम करतो या क्रांतिकारी बापाला की पुण्यवान बापाने अशा कर्तृत्व संपन्न लेकीला जन्म दिला. धन्यवाद.